मिरज तालुक्यातील बेडगमधील गोसावी कुटुंबावर पुन्हा एकदा जातीतून बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे। मंदिर आणि घर काढून घेतले असून आता या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी केला आहे। मिरजमध्ये यापूर्वी 2013 साली सुनेचा पिता म्हणजेच शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी हे मराठीतून बोलले म्हणून 80,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला होता। जात पंचायतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब म्हणून 3 रुपयाची चिल्लर फडक्यात गुंडाळून लिंबाच्या झाडाला बांधण्यात आली। दंड देईपर्यंत ती तशीच राहणार असा निर्णय घेण्यात आला आणि सुनेला माहेरी पाठवण्यात आला। जात पंचायतीच्या या निर्णयाविरोधात शिवाजी जाधव यांनी न्यायालयीन लढा दिला होता। आता पुन्हा एकदा बेडग गावामध्ये शिवाजी जाधव यांना त्रास दिला जात आहे। गोसावी यांच्याकडे दत्तक पुत्र असताना सुद्धा शिवाजी जाधव गोसावी यांच्या ताब्यातील मंदिर आणि घर काढून घेण्यात आल्याचा आरोप शिवाजी गोसावी यांनी केला आहे। तसेच मुलगा आणि आपल्या कुटुंबियांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे। पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवाजी जाधव गोसावी यांनी दिला आहे। मी शिवाजी रामचंद्र जाधव कंसात गोसावी, माझं गाव बेडग, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मी माझ्या गोसावी समाजाचा असल्यामुळे मला गोसावी समाजाने जातीतून बाहेर काढले आहे। माझं देवळ, माझं घर त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे आणि मला माझ्या मुलावर आणि मुलीवर खोटे गुन्हे, मुलगी देविका चेतन मुळेकर याच्यावर खोटे गुन्हे घातले आणि उमेश शिवाजी जाधव यांच्यावर पण खोटी गुन्हे घातलेले आहेत आणि प्रशासन पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन माझ्यावर हा मोठा अन्याय होत आहे। मला ह्याच्या अगोदर मिरज जात पंचायत गोसावी समाजाने मला या 10 वर्षापूर्वी बाहेर काढलेले होते। मला तुमच्या प्रशासनामुळे परत मला न्याय मिळाला। आता मला बेडग गोसावी समाजाच्या वतीने मला जातीतून बाहेर काढून आज बेडगेच्या समाजातून मला घरातून बाहेर हाकलून लावून दिलेलं आहे। मला न्याय मिळाला तर मी प्रशासनाचा आभारी मानेन। मी माझ्या जर मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मी आत्महत्या करणार आहे। मी औषध पिऊन माझं घरदार कुटुंब सगळं आम्ही मरणार आहे। मग ह्याला प्रशासन जबाबदार राहील।